नमस्कार, मी मानसी देवकर. महाटॉक्स लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. पहिली बातमी आहे ठाकरे गटातून सर्वात मोठी बातमी आहे. ठाकरे गटाला मोठा धक्का देणारी ही बातमी आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांच्या घरावर ईडीनं एसीबीनं छापेमारी केली आहे. आज सकाळपासून एसीबीकडून राजन साळवी यांच्या घराची झाडाझडती सुरू झाली आहे. रत्नागिरीतलं राजन साळवी यांचं जे निवासस्थान आहे त्यांच्या या निवासस्थानी एसीबी कडून सध्या छापेमारी सुरू झालेली आहे. काहीच दिवसांपूर्वी एसीबीची राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या सकट राजन साळवी यांची एसीबी चौकशी झाली होती. मागच्या वेळी राजन साळवी यांची 6व्यांदा ही एसीबी चौकशी झाली होती. रायगडच्या एसीबी कार्यालयात त्यांची चौकशी सुरू झाली होती आणि 6व्या वेळी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांसकट सह त्यांची चौकशी झाली होती. आणि त्यावेळेस राजन साळवी यांनी असं म्हटलं होतं की आता मला अटक जरी झाली तरी मी पुन्हा या चौकशीला एसीबीच्या चौकशीला सामोरं जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा राजन साळवी यांनी घेतला होता. आणि त्यानंतर आपण आज पाहतोय की राजन साळवी यांच्या घराची पुन्हा एसीबी कडून झाडाझडती सुरू झाली आहे. जवळपास 15 एक अधिकारी एसीबीचे त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत आणि सध्या ही तपासणी जी आहे की एसीबी अधिकाऱ्यांची ती त्यांच्या घरी सुरू झालेली आहे. तसंच राजकीय सुडातून आपल्यावर ही कारवाई सुरू असल्याचं राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. राजकीय सुडातून माझ्यावर कारवाई होते, मी त्यांचं स्वागतच केलंय. अटकेला मी घाबरत नाही, मला हे अपेक्षित होतं. ही कारवाई जी आहे ती मला अपेक्षित होतीच, पण अधिकाऱ्यांना सहकार्य मी करणारच आहे, त्यांचं मी स्वागतच करतोय. माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जनतेला सत्य काय आहे हे माहीत आहे, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली आहे. तसंच त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही असं म्हणत राजन साळवी यांनी मी ठाकरेंसोबतच कायम राहणार असल्याचं पुन्हा एकदा विधान केलंय. माझी आणि माझ्या भावाची एसीबी चौकशी सुरू आहे. माझ्या आणि माझ्या भावांच्या घराची सुद्धा झाडाझडती सुरू आहे, असं सुद्धा त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितलंय. आज ना उद्या हे होणारच होतं, हे मला अपेक्षितच होतं, असंही राजन साळवी यांनी म्हटलंय. तसंच या या झाडाझडतीची किंवा या छापेमारीची कालपासूनच मला कुणकुण लागली होती आणि ठाकरेंसोबत मी कायम राहिल्यानं ठाकरेंची सोबत माझी निष्ठा कायम राहिली आहे, म्हणूनच याचा मला त्रास होणार याची कल्पना सुद्धा मला होती, असं राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. खरं तर यापूर्वी ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रवींद्र वायकर यांच्याही निवासस्थानी ईडीनं छापेमारी केली होती. जोगेश्वरीचा जो भूखंड घोटाळा प्रकरण आहे त्या प्रकरणात रवींद्र वायकर यांची तब्बल 15 तास ईडीकडून चौकशी सुरू होती आणि ईडीचं समन सुद्धा त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. आणि अशाच प्रकारे आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की शिवसेनेची नुकतीच महापत्रकार परिषद पार पडली आणि या महापत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा ठाकरे गटाला हादरवून टाकणाऱ्या अशा 2 घटना घडल्या. त्यापैकी एक म्हणजे सूरज चव्हाण यांना सुद्धा काल ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे आणि आज लगेचच आपण पाहतोय की राजन साळवी यांच्याही घरावर एसीबीची छापेमारी सुरू झाली आहे. मुंबई पालिकेत कोरोना काळात खिचडी घोटाळा प्रकरण झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि या प्रकरणात ठाकरे गटाचे जे सचिव आहेत सूरज चव्हाण यांचं नाव घेतलं जाते आणि त्याच प्रकरणी सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. आज त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार आहे. आमचे प्रतिनिधी प्रतिकेश हे सध्या तिथं उपस्थित आहेत. आपण प्रतिकेश यांच्याकडून माहिती घेऊयात. प्रतिकेश, काय सांगाल? सूरज चव्हाण यांना ईडी चौकशी सुरू आहे, काय सांगाल? नक्कीच मानसी, जर आपण पाहिलं तर कोविड काळातील खिचडी घोटाळ्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना आहे ती काल रात्री ती अटक करण्यात आली होती. ते तसेच ते सूरज चव्हाण हे उभाटा गटाचे सेनेचे सचिव सुद्धा आहे आणि त्यांना काल जी आहे ती अटक ईडीकडून ती अटक करण्यात आली होती. त्यानंतर ते आहे ते आज पीएलएफ कोर्टामध्ये आहे, ते त्यांना आज त्यांची सुनावणी सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील मजुरांसाठी खिचडी वाटप सुरू होतं मात्र पुरवठादाराने योग्य प्रमाणात खिचडी वाटप न करता पालिकेला कोट्यावधी रुपयाचा चुना लावल्याचा आरोप आहे तो त्यांच्यावरती करण्यात आला आणि कॉन्ट्रॅक्ट वाटप देखील गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे तो त्यांच्यावरती करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा सुद्धा त्यांच्यावरती दाखल केला आहे. तर नक्कीच मानसी, जर पाहिलं तर
प्रतिकेश, याच संदर्भात दुसरीकडे आपण पाहतोय की रत्नागिरीत सुद्धा ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांच्याही घरी एसीबीचे अधिकारी दाखल झालेले आहेत. खरं तर शिवसेना ठाकरे गटाची जी महापत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेनंतर आपण या दोन घटना लागोपाठ घडताना पाहतोय आणि त्याचपूर्वी रवींद्र वायकर यांच्यावर सुद्धा जी कारवाई करण्यात आली होती, ईडीची चौकशी सुरू होती, ती सुद्धा शिवसेनेचा जो निकाल आहे आमदार अपात्रता प्रकरणाचा, तो निकाल लागण्यापूर्वी बरोबर एक दिवसाआधीच रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि आता या महापत्रकार परिषदेनंतर जे काही ठाकरे गटाकडून मोठमोठे गौप्यस्फोट करण्यात आले, पुरावे सादर करण्यात आले त्यावेळेचे आणि 1999च्या सालाचे आणि 2013 सालाचे, त्यानंतर आपण पाहतोय की या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. राजकीय सुडातून ही कारवाई केली जाते असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. त्याविषयी काय सांगाल प्रतिकेश? नक्कीच जर आपण पाहिलं तर महापत्रकार परिषद आहे पार पडल्यानंतर आहे तर सर्वात आधी आहे ते सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आज सकाळी ते रत्नागिरीमध्ये आहे ते राजन साळवी यांच्या घरावरती आहे ती एनसीबी कडून जी आहे ती चौकशी सुरू आहे, झडती सुरू आहे, त्यांच्या बंधूंची झडती आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राजन साळवी यांनी असं सांगलं आहे की चौकशी समोर जायची माझी तयारी आहे, छापा नाही, या चौकशीला मी घाबरत नाही. ज्या दिवशी पहिली नोटीस आली त्याच दिवशी मला चौकशीला समोर जावं लागणार, त्याची मानसिक तयारी माझी झाली होती, मी चौकशीला समोर जाईन असे सुद्धा राजन साळवी म्हणाले. मला अटक झाली तरी चालेल, जेल हे सर्व मला काही नवीन नाही आहे असं म्हणत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी पुन्हा एकदा मी ठाकरेंसोबत राहणार असं सुद्धा त्यांनी त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. धन्यवाद प्रतिकेश, ही माहिती दिल्याबद्दल. रत्नागिरीतलं राजन साळवी यांचं हे जे निवासस्थान आहे, त्या निवासस्थानी एसीबीची ही सध्या झाडाझडती सुरू आहे, तपास कार्य सुरू आहे. खरं तर ठाकरे गटानं जनता न्यायालय आयोजित केल्यानंतर जी महापत्रकार परिषद आयोजित केली आणि ठाकरेंनी जनता न्यायालय आयोजित केलं आणि त्यानंतर या घडामोडी आपण घडताना पाहायला मिळतोय. राजकीय वर्तुळात सध्या यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. ठाकरे गट यावर काय बोलणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय. ठाकरे गटाची पुढची भूमिका आता यानंतर काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. खरं तर आपण जे पाहतोय की जसं की प्रतिकेश यांनी सांगितलं, सूरज चव्हाण यांना सुद्धा आता विशेष पीएमएलए कोर्टात दाखल केलं जात आहे आणि बीएमसीचा जो कथित खिचडी घोटाळा प्रकरण होता त्या प्रकरणी सूरज चव्हाण यांच्यावर आरोप करण्यात आला होता आणि सूरज चव्हाण हे जे आहेत ते युवा सेना प्रमुख असतील आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर ही कारवाई सुरू झाली, त्यांना अटक करण्यात आली अशा सध्या बातम्या आपण पाहतोय. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे अतिशय जवळचे सहकारी मानले जातात, त्यामुळे कुठेतरी या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. ठाकरे गटाची जी महापत्रकार परिषद पार पडली त्यावेळी सुद्धा सूरज चव्हाण हे त्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबतच ते कायम पाहायला मिळतात. तसंच ईडीनं ही जी कथित खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना अटक केली आहे त्या प्रकरणी सूरज चव्हाण यांची सध्या चौकशी सुरू आहे आणि त्यानंतर ही जी चौकशी सुरू असतानाच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेमुळे सुद्धा हा आदित्य ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जात होता आणि असं असतानाच दुसरीकडे रत्नागिरीत सुद्धा ठाकरेंचे आमदार राजन साळवी यांच्याही घरावर एसीबीने धाड टाकली आहे. खरं तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे कोणी आमदार असतील किंवा ठाकरेंसोबत जे आमदार नेते राहिले आहेत त्यांच्यावर आता कुठेतरी ईडी आणि सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला असल्याचं बोललं जाते आणि कुठेतरी राजकीय सुडातून त्यांच्यावर कारवाई केली जाते असा आरोपही त्यांच्यावर वारंवार करण्यात येतोय. खरं तर मागच्या काहीच दिवसांपूर्वी राजन साळवी हे पुन्हा एकदा एसीबी कार्यालयात दाखल झाले होते, रायगडच्या एसीबी कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा चौकशी करण्यात आली होती. 4-5 दिवसांपूर्वीच ही कारवाई या कारवाईसाठी या चौकशीसाठी ते उपस्थित राहिले होते आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की आता यापुढे या प्रकरणी मला अटक झाली तरी चालेल, पण पुन्हा मी या एसीबीच्या चौकशीला सामोरं जाणार नाही, मी एसीबी चौकशीला हजर राहणार नाही असं महत्वाचं विधान राजन साळवी यांनी केलं होतं. ते त्यावेळीच असं म्हणाले होते की आता मला अटक झाली तरी चालेल, पण मी यापुढे एसीबी रायगड कार्यालयाचं पाऊलही चढणार नाही, यापुढे एसीबीला कोणतंही सहकार्य करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया त्यावेळी राजन साळवी यांनी दिली होती.
काहीच दिवसांपूर्वी त्यांची ही 6व्यांदा चौकशी झाली होती आणि त्यानंतर रत्नागिरीत ते आले. रत्नागिरीत आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, पत्रकारांशी ते बोलत होते. त्यावेळेस ते असं म्हणालेत, की रायगडच्या एसीबी कार्यालयात पुन्हा चौकशी ही झाली होती आणि त्यांचं कुटुंब सुद्धा त्यावेळी तिथं हजर होतं चौकशीसाठी. पण वारंवार चौकशी होत असल्यामुळे त्यांनी या चौकशीचा आपल्याला मनस्ताप होत असल्याचा आरोप केला होता आणि त्यावेळी साळवी असं म्हणाले, की गेली 1.5 वर्ष माझ्या संपत्तीची चौकशी रायगड एसीबी कडून सुरू आहे आणि आतापर्यंत 6 वेळा मी एसीबीच्या कार्यालयात पोहोचलो आहे. माझ्यासोबत माझ्या कुटुंबियांची सुद्धा चौकशी केली जातेय. अनेक प्रश्नांची उत्तरं मी त्यांना दिली आहेत. माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाची सुद्धा चौकशी करण्यात आली. माझ्या गाड्या किती किलोमीटर धावल्या, किती खर्च झाला, पेट्रोल, डिझेलचा किती खर्च झाला या सगळ्यामध्ये याची माहिती त्यांच्याकडून घेण्यात येते. तसंच विकास कामाच्या ठेकेदारांना सुद्धा नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं सुद्धा त्यावेळी राजन साळवी यांनी म्हटलं होतं. तसंच आतापर्यंत मी एसीबीसीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केलं, मात्र यापुढे मी करणार नाही. कारण माझ्या आईवर झालेल्या उपचाराचा खर्च सुद्धा एसीबीनं मागितला. माझ्या संपूर्ण खासगी आयुष्यातल्या घटना मला विचारल्या गेल्या. हे सर्व काय चाललं आहे असा एक सवाल त्यांनी विचारला. तसंच त्यांनी असंही म्हटलं, की मी तुमच्याकडे 6 वेळा आलोय आणि आता हे शेवटचं असणार. यापुढे मी एसीबी कार्यालयाचं पाऊल सुद्धा चढणार नाही. गुन्हा दाखल करा, पण मी अलिबागच्या रायगडच्या एसीबी कार्यालयाचं पाऊलही चढणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया त्यावेळी राजन साळवी यांनी दिली होती. आणि आपण आता पाहतोय, की आज सकाळपासूनच एसीबीचे अधिकारी जे आहेत ते राजन साळवी यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांची चौकशी सुरू आहे आणि ही कारवाई जी आहे ती राजकीय सुडापोटी होते, सुडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचं पुन्हा एकदा राजन साळवी यांनी म्हटलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे भालचंद्र नेमाडे ज्येष्ठ साहित्यिक जे आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगली आहे. एकीकडे अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. 22 जानेवारीला या प्रभू श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि देशवासियांसाठी हा सोहळा एक मोठा सण मानला जातो आहे. त्यामुळे राम भक्तांमध्ये कुठेतरी एकीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि अशा या धार्मिक वातावरणात आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण आणि श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. अनेक रामायणांमध्ये राम हा वेगळा दाखवण्यात आलेला आहे. एका रामायणात तर राम आणि सीता हे बहिणी बहिणी दाखवलेले आहेत असं भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं. त्याचसोबत वाल्मिकींचा राम कशामुळे खरा मानायचा. वाल्मिकी हा शृंग घराण्याचा दरबारी कवी होता. शृंगांना जसं आवडलं तसंच रामायण हे वाल्मिकींनी लिहिलं आणि राम हे शाकाहारी होते की मांसाहारी होते यावर चर्चा करण्यापेक्षा जे खरं काय आहे ते आपण शोधायला हवं. खोलात जाऊन आपण शोधलं पाहिजे. आणि याचसह नेमाडे यांनी असंही म्हटलं, की एका रामायणात तर सीता ही रामापेक्षा वरिष्ठ असल्याचं किंवा वर्चस्व तिचं असल्याचं लिहिलं आहे. एका रामायणात सीता ही रामाला अक्कल नाही का वगैरे असं म्हणते किंवा रामाला शिव्या देते असं वक्तव्य नेमाडे यांनी केलं होतं. जळगावातल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. एका पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला आणि त्यावेळीच भालचंद्र नेमाडे यांनी हे वक्तव्य केलंय. पाहूयात हा व्हिडिओ. हे खोटं बोलतायत की राम मांसाहारी होता की शाकाहारी होता. आता हे वाचूनच लक्षात येतं ना. हे कशा करता त्याची चर्चा करायची. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे खरं आहे ते प्रत्यक्ष खोदून पहा, मग कळेल काय ते. नुसतंच टी व्ही भाषणं चर्चा वगैरे वगैरेतून सत्य कळणार नाही. ब्रिटिश म्युझियममध्ये एकदा पाहिलं, त्याच्यातला राम वेगळाच आहे. नंतर इकडे कंबोडियातला राम वेगळाच आहे. नंतर जैन रामायणातला राम तुम्ही पहा, वेगळा आहे. काही ठिकाणी राम सीता बहिणी बहिणी आहेत, काही सीता ही रावणाची मुलगी आहे. असं सगळं राम म्हणजे 60,000 वर्षापूर्वी धनुष्यबाणाचं युद्ध असतानाचा तो नायक. आणि त्याचं जे काही अनेक युगांमधून बदलत वाल्मिकीच्या काळात आता आपल्याला माहीत आहे तसं दिसतं की वाल्मिकींनी शुंग
घराण्याचा तो काय म्हणा कोर्ट पोएट होता, दरबारी कवी होता. तर शुंगांना आवडेल असं त्यांनी रामायण लिहिलं. आणि शुंगांनी तुम्हाला बौद्ध धर्माचा नाश केला. बौद्ध आणि जैन धर्म आपल्या देशातले सगळ्यात जुने, सगळ्यात सोशील अहिंसक असे धर्म. तर त्यांचा नाश करणारे हे शुंग आणि आपल्याकडे शालिवाहन यांनी ते नाश केला आणि ब्राह्मण धर्म प्रस्थापित केला. आता अशी परिस्थिती होते की खरं कोणते राम घेतले. वाल्मिकीचा राम खरा कसा म्हणायचा. वाल्मिकीच्या आधी मी स्वतः आसाममध्ये एक रामायण केलं कर्वी लोकांचं. काय 15,000 लोक राहिले ते. त्यांच्यातला राम त्यातली सीता मुख्य आहे. ती रामाला आज्ञा करत असते, शिव्या देत असते रामाला की तुला अक्कल नाही वगैरे असं. आता ते मराठीत आलं पाहिजे किंवा सगळ्याच भाषांमध्ये त्याचा प्रोजेक्ट हे मी मिळवला आहे. थोडक्यात म्हणजे हेही कर्मी लोकांचं रामायण का नाही खरं आणि कंबणाचं रामायण तामिळनाडूमध्ये ते का नाही खरं, हे सगळेच रामायण जी काही ती माहीत पाहिजे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा श्रीरामावर यापूर्वी एक वक्तव्य केलं होतं. राम हा बहुजनांचा आहे, राम मांसाहारी होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं आणि त्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला होता. त्यातच आपण पाहतोय की भालचंद्र नेमाडे यांनी सुद्धा हे वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे आता भालचंद्र नेमाडे यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेतच. मात्र राजकीय वर्तुळात सुद्धा या नेमाडे यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय. मराठा समाजाबाबत कुणबी प्रमाणपत्राबाबत आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर अध्यादेश निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीनं कुणबी नोंदींवरून त्यांची वंशावळ ठरवण्याबाबतचा अध्यादेश 18 जानेवारी म्हणजेच आज निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई आंदोलन करणार आहेत. 2 दिवसांवरच त्यांचा हा जो मोर्चा आहे तो अवघ्या 2 दिवसांवर येऊन पोहोचलाय आणि त्यांच्या या मुंबई आंदोलनाच्या अनुषंगानं काही दिवसांपासून राज्य सरकारचं शिष्टमंडळ असेल आणि प्रशासन मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात सातत्यानं आहेत. आपण पाहतोय की आमदार बच्चू कडू हे सुद्धा वारंवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत आणि आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा जरांगे यांची भेट घेणार आहे आणि त्यांना एक ड्राफ्ट दाखवला जाणार आहे जरांगेंना आणि त्यानंतर अधिसूचना निघणार असल्याचं बोललं जातंय. राज्यभरात सापडलेल्या जुन्या कुणबी नोंदी ज्या आहेत त्यावरून त्यांची वंशावळ ठरवण्यासाठी आणि त्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी अंतिम अध्यादेश आज निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मागच्या काही दिवसांपासून सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात यावरून महत्त्वाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. बच्चू कडू यांनी सुद्धा या प्रकरणी मध्यस्थी केली आणि बच्चू कडू यांच्या मध्यस्थीनंतर सरकारच्या महसुलात जरांगेंनी सुद्धा काही महत्त्वाचे बदल सुचवलेले होते आणि ते बदल करण्यास सरकारनं सुद्धा तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आज याबाबत अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते. विशेष म्हणजे या नवीन अध्यादेशानंतर कुणबी नोंदी सापडलेल्या तब्बल 52 लाख मराठा बांधवांसोबत त्यांच्या रक्ताच्या नात्यातल्या आणि सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा याचा लाभ होण्याची शक्यता बोलली जाते. मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर आपण पाहतोय की सरकार पुन्हा ऍक्शन मोडवर आलेलं आहे. येत्या 20 जानेवारीला म्हणजेच 2 दिवसांनंतरच मनोज जरांगे आपला मुंबईला येणार आहेत. मुंबईकडे ते आपला मोर्चा वळवणार आहेत आणि खरं तर मागच्या 5-6 महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतायत. सातत्यानं मराठा आरक्षणाची मागणी करतायत सरकारकडे आणि तेव्हापासून ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि आता त्यांचा हे आंदोलन जे आहे ते मुंबईतल्या आझाद मैदानावर ते येणार आहेत. मात्र सरकारनं जरी आपल्याला आरक्षण दिलं, सरकारनं सकारात्मक पवित्रा घेतला तरी सुद्धा आपण मुंबईत येणारच असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आरक्षण मिळालं तरी सुद्धा आम्ही मुंबईत येणार आणि नाही मिळालं तरी सुद्धा येणार. आरक्षण मिळालं तर विजयाचा गुलाल म्हणून गुलाल लावायला आम्ही मुंबईत येणारच अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या 20 जानेवारीला
मनोज जरांगे आणि मराठा समाज हे मुंबईत येणारच हे कुठेतरी ठाम झालं असल्याचं म्हटलं जात आहे. मागच्या 3-4 दिवसांपासून सरकारचं शिष्टमंडळ आणि प्रशासन सातत्यानं जरांगे पाटलांच्या संपर्कात आहेत. बच्चू कडू सुद्धा आपण पाहतोय की सातत्यानं जरांगेंची भेट घेत आहेत. कुणबी नोंदींवरून त्यांची वंशावळ ठरवण्यासाठी सरकार आणि जरांगे यांच्यात सगळे सोयरे या शब्दावरून कुठेतरी सगळे सोयऱ्यांना सुद्धा लाभ होणार का असं लाभ देण्याचं हे ठरलं होतं. आणि सगळे सोयरे याची व्याख्या नेमकी काय आहे हे सुद्धा आता लवकरच स्पष्ट होणार आहे. कारण सगळे सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे, प्रमाणपत्र दिलं जावं अशी मागणी जरांगेंनी केली होती. मात्र त्यावरून कुठेतरी एकमत होत नव्हतं सरकार आणि जरांगेंमध्ये. सगळे सोयरे या शब्दावरून कुठेतरी हा वाद सुरू झाला होता आणि आता यासाठी सरकारनं सुद्धा काही पर्याय जरांगेंना दिले होते. मात्र ते पर्याय जरांगेंना मान्यच नव्हते. त्यानंतर स्वतः जरांगेंनी सुद्धा सरकारला याबाबत काही बदल सुचवलेले होते आणि आता यावर कुठेतरी एकमत झालं असल्याचं पाहायला मिळतंय अशी माहिती सध्या आहे. आणि जरांगेंच्या परवानगीनंच आज कुणबी नोंदींवरून त्यांची वंशावळ ठरवण्याबाबत अध्यादेश निघण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. मुंबई आंदोलनाबाबत सुद्धा आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता आणि यासाठी ते 20 जानेवारीला अंतरावली सराटी इथून आपली एक हे आंदोलन आपला हा मोर्चा ते घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. आणि याच मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी प्रशासन आणि राज्य सरकार सुद्धा सतर्क झालेलं आहे. अंतरावली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जे मराठा आंदोलक आहेत ते त्यांचे प्रमुख जे असतील ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सोबतच मुंबई आंदोलनासाठी तयार करण्यात आलेले जी वाहनं आहेत, ट्रॅक्टर्स आहेत आणि जे ट्रक आहेत ते सुद्धा अंतरावलीमध्ये आणण्यात येणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे. पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मनोज जरांगे यांनी जी मुंबई आंदोलनाची हाक दिली आहे त्यासाठी आता अवघे 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या आंदोलनात सर्वच जिल्ह्यातले मराठा आंदोलक जे आहेत ते सहभागी होणार आहेत. सर्व मराठा बांधवांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन वारंवार मनोज जरांगे यांनी केलं होतं. त्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट झाले आहेत. कोणत्या गावातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून किती मराठा समाज किंवा मराठा आंदोलक येणार, कोणती वाहनं घेऊन येणार, यासाठीचा जो आर्थिक पुरवठा असेल तो कुठून केला जाणार याची सर्व जी माहिती आहे किंवा चौकशी ती पोलिसांकडून गोळा केली जाते. सोबतच ज्या मार्गानं हा प्रवास हा मोर्चा निघणार आहे तिथं सुद्धा पोलिसांकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे. वाहतूक कोंडी होणार नाही याची जबाबदारी सुद्धा पोलिसांकडून घेण्यात येते. पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. पुण्यातलं बालगंधर्व नाट्य मंदिर असेल त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं. मात्र यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सुद्धा सडकून टीका केली आहे. आम्ही चल रे भोपळ्या टुणूक टुणूक असं म्हणायचो, मात्र सध्याच्या राजकारणात चल रे खोक्या टुणूक टुणूक असं म्हणावं लागतंय अशी खिल्ली यावेळी सुषमा अंधारे यांनी सरकारची उडवली. तसंच शिवसेना आमदार अपात्रता निकालासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला त्या निकालावरून सुद्धा यावेळी सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांची जी महापत्रकार परिषद पार पडली या महापत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर यांनी सुद्धा जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेची सुद्धा त्यांनी खिल्ली उडवली आहे. त्या म्हणाल्या की उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकरांनी सारवासारव पत्रकार परिषद घेतली असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. तसंच राहुल नार्वेकर गिरे तो भी टांग उपर असं समजतात, ते खोट्याचं खरं करतायत. शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय. ज्यावेळेस ते ठाकरे गटात होते त्यावेळेस ते क्रमांक 1 चे नेते होते, मात्र आता त्यांचा क्रमांक 5 वर गेला असल्याची टीका सुद्धा यावेळी सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की त्यावेळेस एकनाथ शिंदे हे 5व्या क्रमांकावर होते, मात्र आता
रामदास कदम आणि गजानन कीर्तीकर यांसारखे दिग्गज नेते आज एकनाथ शिंदेच्या मागे 5व्या क्रमांकावर गेलेत असं म्हणत सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. तसंच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जर का पक्षप्रमुख नाहीत तर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावेळी बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरठे का झिजवले असा सवाल सुद्धा यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. पाहुयात सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्यात. कारण मीही सगळं नव्याने अनुभवत होते की रामदास कदम साहेब त्या सगळ्यांच्या मध्ये अरे क्रमांक 1च्या खुर्चीवर बसणारा माणूस, क्रमांक 5च्या खुर्चीवर बसणारे एकनाथ शिंदे आता त्यांच्या पुढे आलेत आणि त्यांचं बॉसिंग करतायत आणि त्यांना बोलताच येत नाहीये. कीर्तीकर साहेब आता क्रमांक 1 वरचे क्रमांक 5 वर गेलेले आहेत. असो, दुसरा प्रश्न की नाही तरीही आम्हाला मान्यच नाही. जर 99ची घटना तुम्ही मान्य करत असाल तर याचा अर्थ 11, 13, 19 या दरम्यानच्या काळात जेवढ्या काही इलेक्शन झाल्या त्या इलेक्शनच्या काळातले सगळे AB फॉर्म तुम्ही अवैध ठरवणार का? मग जे 40 गद्दार गँगमध्ये गेलेले लोक आहेत त्यांची आमदारकी सुद्धा अवैध होईल. मग त्यांनी वापरलेला आमदारकीचा निधी अवैध होईल. तिसरी गोष्ट, जर पक्षप्रमुख उद्धव साहेब नाहीत, तुम्ही 99चीच घटना गृहीत धरणार आहात, 99च तुम्हाला सगळं मान्य आहे आणि पक्ष शिंदेंचाच आहे असं जर मान्य करायचं असेल तर मग अमित शहा बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे का झिजवतात? मग अमित शहानी टेंबी नाक्यावर जाऊन बोलणी करायला पाहिजे होती. आमचा भाचा श्रीकांत शिंदेशी बोलणी करायला पाहिजे होती. किंवा जे बोलघेवडे रोज दिसतात मीडियाच्या समोर, जे खोक्यांमधून 70-72व्या मजल्यांवरती घरे घेतात, अशा बोलघेवड्यांच्या घरी जाऊन ती बोलणी अमित शहांनी करायला पाहिजे होती. तीही केली नाही. रामदास कदमांबद्दल दरम्यान राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला किंवा त्यानंतरची पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून राहुल नार्वेकर यांच्यावर जनता विश्वास ठेवणार नाही असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय. शिवसेना पक्षाची 2013 साली निवडणूक झाली आणि असं असलं तरी त्यांना 1999चीच घटना मान्य करायची असेल तर त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा शिवसेनेचे पक्षाचे नेते नाहीत, तसंच ते उपनेते सुद्धा होत नाहीत असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं. याशिवाय गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम हे सुद्धा मागे गेले आणि शिंदे हे पुढे आलेत. तसंच सगळ्यांचे जे AB फॉर्म आहेत ते सुद्धा तुम्ही रद्द करणार का, तुम्ही अमान्य करणार का हे AB फॉर्म, असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारलाय. याशिवाय काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही आपल्याला भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून ऑफर आल्याचा दावा केला होता. यावरही सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं. त्यांना या पत्रकार परिषदेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सुषमा अंधारे अशा म्हणाल्या की ऑफर सगळ्यांनाच येत राहतात. भाजप नेत्यांमधील चाणक्य नेते ते घडवत असतात. महाराष्ट्र भाजप ज्याच्या हातात दिली आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी नेते घडवले नाहीत तर ते चोरले आहेत, अशी टीका यावेळी सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा केली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी सुशीलकुमार शिंदे यांनी जो दावा केला होता आपल्याला भाजपची ऑफर आल्या असल्याचा, या दाव्यावर आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा या दाव्यानंतर खुलासा केलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकताच भाजपकडून ऑफर आल्याचा दावा केला होता. आपल्याला आणि आपल्या मुलीला म्हणजेच काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर येत असल्याचं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. भाजपच्या एका बड्या नेत्याकडून आपल्याला पक्षप्रवेशाची मोठी ऑफर आली आहे अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली होती आणि सुशीलकुमार यांनी यावेळी काय दावा केला होता ते आपण पाहूयात. सुशीलकुमार शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातल्या बोराटीत हुरडा पार्टी दरम्यान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यावेळी सुशीलकुमार शिंदे असं म्हणालेत की माझा 2 वेळा पराभव झाला असला तरी प्रणिती शिंदे आणि मला भाजपकडून आमच्या पक्षात या असं सांगितलं जात आहे. मात्र काँग्रेस ही आमच्या रक्तात आहे आणि आम्ही त्यामुळे काँग्रेस कधीही सोडून जाणार नाही असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. आणि त्यानंतर बुधवारी संध्याकाळी लगेचच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार यांची भेट घेतली
या दोघांची ही भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात कुठेतरी चर्चांना उधाण आलं, कारण सुशील कुमार यांनी हा दावा केला आणि त्यानंतर लगेचच संध्याकाळी चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. सुशील कुमार शिंदे यांच्या घरी जाऊन चंद्रकांत पाटलांनी भेट घेतली होती आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी संवादही साधला आणि जो दावा केला होता सुशील कुमार शिंदे यांनी त्यावर सुद्धा चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं की अशी कुठलीही ऑफर त्यांना दिली नाहीये, अशी ऑफर दिली नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. राजकीय भेट कधी झाली ही वर्षानुवर्ष कळत नाही असं त्यांनी म्हटलंय. सुशील कुमार यांनी जो दावा केला या दाव्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की नितीन गडकरी यांच्यासारखे आमच्या पक्षातले अनेक नेते सुशील कुमार शिंदे यांचे मित्र आहेत. आताही सुशील कुमार यांनी त्यांची आठवण काढली. त्यापैकीच कोणीतरी त्यांना विचारलं असेल, मात्र त्याला राजकीय ऑफर असं म्हणता येणार नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. राजकीय भेट कधी झाली ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही, ती गुप्त असते. जेव्हा केव्हा सुशील कुमार शिंदे यांची राजकीय भेट होईल तेव्हाही तुम्हाला कळणार नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. तसंच सुशील कुमार शिंदे यांना 2019 किंवा आताही भाजपकडून कुठलीही ऑफर गेलेली नाही असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. तसंच जर का भाजपात कोणती तरी नेत्याने आपल्या चांगल्या नात्याच्या आधारे सुशील कुमार यांच्याशी भाजपात येणार का किंवा तुमच्या मुलीला पाठवणार का असं विचारलं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुशील कुमार शिंदे यांच्यासारखे काही सुसंस्कृत कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, ज्यांच्यावर कोणी शिंतोडे सुद्धा उडवणार नाहीत. आणि प्रणिताई शिंदे या सुद्धा सर्वसामान्य लोकांचे या सुद्धा एक आक्रमक नेत्या आहेत आणि मात्र त्या आक्रमक असल्या तरी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सर्वसामान्यांसाठी त्या आक्रमक होतात. त्यामुळे अशा आक्रमक प्रणितीताई सुद्धा भाजपात आल्या तरी आम्ही त्यांचं स्वागतच करू असं सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. मात्र अद्याप तरी या दोघांना भाजपकडून ऑफर गेलेली नाही पक्षप्रवेशाची, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. दरम्यान या बातमीसत्रात इथंच थांबूयात. पाहत राहा महाटॉक्स.